राम जय जय राम. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया. करकटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर. तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेच ध्यान. आवड निरंतर हेच ध्यान. मकर कुंडळे तळपती श्रवण मकर कुंडले दळपती श्रवणी. मकर कुंडळे तळपती श्रवण मकर कुंडले दळपती श्रवणी. कंठी कौसुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित. कंठी कौस्तुभमणी विराजित. तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर. तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेच ध्यान. आवड निरंतर हेच ध्यान. कामने माझे ती सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. हॅलो. ती सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. श्रीमुख आवडीने पाहिनाशी मुख आवडीने. पाहिनाशी मुख आवडीने. यार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर. तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर. आवडे निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान. आवड निरंतर हेच ध्यान. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हॅलो. हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम
हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हलो 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 बाहेर नका सोडू आवाज आवाज इथे राहू द्या बाहेर तुमचा आवाज गेला आणि कोणी डिस्टर्ब झालं की ऍक्सिडेंट होईल रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी आवाज है आवाज है पण तो बसतो असा फ्लो बाहेर निघू दे त्याचा मोकळा करा म्हणजे आमचे कंठाला काही त्रास होणार नाही हॅलो हॅलो मोकळा करा आवाज. हा मोकळा करा हॅलो 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 याचं बेस हॅलो, कमी करा हॅलो. बेस कमी करा ट्रेबल द्या हॅलो हॅलो अशी सेटिंग हॅलो हॅलो अशी करा अशी हॅलो 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 ठीक आहे चालेल चालू मध्ये करत राहा तुम्ही बोल हे बोल हॅलो 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 असं करा ही कशी सेटिंग आहे सारखी करा त्यांना कॉपी पेस्ट करा तो हाताचा मिक्सर आणतो म्हणजे कसा पटकन होतो तो मागे लावला होता ते मस्त लावला निर्वैर होणे साधनाचे मूळ निर्वैर होणे साधनाचे
साधनाचे मूळ निरवैर होणे साधनाचे मूळ निरवैर होणे साधनाचे मूळ येरते विल्हाळ सांडी मांडी येरते विल्हाळ सांडी मांडी नाही चालू येत सोंग संपादनी नाही चालू येत सोंग संपादनी येरते विल्हाळ सांडी मांडी येरते विल्हाळ सांडी मांडी नाही चालू येत सोंग संपादनी नाही चालू येत लोक संपादने निवडे अवसानी शुद्धाशुद्ध निवडे अवसानी शुद्धाशुद्ध नाही चालू येत सांगू संपादनी नाही चालू येत सोंग संपादनी निवडे अवसानी शुद्धा शुद्ध निवडे अवसानी शुद्धा शुद्ध नाही चालू येत सोंग संपादने नाही चालू येते सोंग संपादने त्याग तरी नाव निर्विषय वासना त्याग तरी नाव निर्विषय व्यासना तरी नाव निर्विषय वासना त्याग तरी नाव निर्विषय वासना कार्य कारणा पुरता विधी कार्य कारणा पुरता वेदे नाही चालू येत सोंग संपादनी निवडे अवसानी शुद्धा शुद्ध कार्यकारणा पुरता वेदे कार्यकारणा पुरता वेदे नाही चालू येत सोंग संपादने नाही अवसाने शुद्धा शुद्ध तुका म्हणे राहे चिंतनी आवडी 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 येणे नावे जोडी सत्यत्वेसे येणे नावे जोडी सत्यत्वेसे नाही चालू येत सोंग संपादनी नाही चालू येत सोंग संपादनी येणे नावे जोडी सत्यत्वेसे येणे नावे जोडी सत्यत्वेसे नाही चालू येते सोंग संपादने नाही चालू येते सोंग संपादने निवडे अवसानी शुद्ध शुद्ध निवडे अवसानी शुद्धा शुद्ध नाही चालू येत सोंग संपादनी नाही चालू येत सोंग संपादनी निवडे अवसानी शुद्धा शुद्ध निवडे अवसानी शुद्धा शुद्ध नाही चालू येत सोंग संपादने नाही चालू येत सोंग संपादने विठोबा रखुमाई
मुबारक माई मुबारक माये मुबारक जय जय माई मुबारक माये मुबारक जय जय माई मुबारक माये जय मुबारक जय जय मुबारक माये मुबारक माई मुबारक माये मुबारक माई असं काय नाही. निरवैर होणे साधनाचे मूळ निरवैर होणे साधनाचे मूळ निर्वर होणे साधनाचे मूळ निर्वर होणे साधनाचे मूळ निरवैर होणे साधनाचे मूळ निरवैर होणे साधनाचे मूळ निर्वैर होणे साधनाचे मूळ निर्वैर होणे साधनाचे मूळ रते विव्हाळ सांडी माटे रते विव्हाळ सांडी माटे नाही चालो येते डोंग संपादने नाही चालो येते सोंग संपादने कीर्ते विफळ सांडे मांडेर दे विफळ सांडे मांडे नाही चालू दे सोंग संपादनी नाही चालू दे सोंग संपादनी निवडे अवसाने शुद्धा शुद्ध निवडे अवसाने शुद्धा शुद्ध बेस काढा बेस नको पाहिजे मला पातळ करा आवाज माझा नाही अवसाने निवडे अवसाने शुद्धा शुद्ध निवडे अवसाने शुद्धा शुद्ध 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 निवडे अवसाने निवडे अवसाने शुद्ध शुद्ध ए ए आ
शुद्ध निवडे अवसानी शुद्ध शुद्ध नाही चालू सोंग संपादनी नाही चालू सोंग संपादनी निवडे अवसाने शुद्ध 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 निवडे आवसानी शुद्ध शुद्ध निवडे आवसानी शुद्ध शुद्ध नाही चालो येते तुंग संपादनी नाही चालो येते तुंग संपादनी तुंग संपादनी टाळी वाजवा सगळ्यांनी बोला विठ्ठल 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 बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बाबुले ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 बोला पुंडलिक हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु अमन बाबा
महाराज की जय सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की जय भगवंतन की जय. जय विठ्ठल विठ्ठल निर्वैर होणे साधनाचे मूळ, निर्वैर होणे साधनाचे मूळ. येरते विल्हाळ सांडी मांडी, नाही चालो येत सोंग संपादणी. निवडे अवसानी शुद्धाशुद्ध, त्याग तरी नाव निर्विषय वासना. त्याग तरी नाव निर्विषय वासना. कार्य कारणा पुरता विधी, नाही चालो येत सोंग संपादणी. निवडे अवसानी शुद्धाशुद्ध, तुका म्हणे राहे चिंतने आवडी. तुका म्हणे राहे चिंतने आवडी. येणे नावे जोडी सत्यत्वेसी, नाही चालो येत सोंग संपादणी. निवडे अवसानी शुद्धाशुद्ध. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम. प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं. पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाये नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा. विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निजधामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. निर्वैर होणे साधनाचे मूळ. येरते विल्हाळ सांडी मांडी, नाही चालू येत सोंग संपादणी. निवडे अवसानी शुद्धाशुद्ध. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा, सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज, गुरुवर्य श्री वासुदेव बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. माझ्यासमोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार समस्त श्रोता वर्ग, गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं या ठिकाणी अगत्याचं आहे. आपल्या ह्या गरिबाचा वाडा परिसरात वास्तव्याला असलेलं आपलं पाटील कुटुंब आणि या कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी किसन तुकाराम पाटील यांना काही दिवसापूर्वी देवाज्ञा झाली आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली आहे. तद्निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. मृत्यू लोकामध्ये माणूस ज्या वेळेला मनुष्याच्या देहाला येतो तेव्हा हा देह त्याला कधीतरी प्राप्त होतो आणि प्राप्त झालेला हा देह कधीतरी सोडावा लागतो. हा मनुष्याचा नियम आहे आणि या निसर्गाच्या नियमाला आतापर्यंत कोणालाही अपवाद म्हणून घेता आलेलं नाही. जो जो म्हणून या ठिकाणी येतो त्या प्रत्येकाला इथल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करावं लागतं, प्रत्येक नियमाचं पालन करावं लागतं. नियम सृष्टीनं घालून दिलेले काही नियम आहेत आणि भगवंतानं केलेल्या काही आज्ञा आहेत. त्यामुळे भगवंताची आज्ञा आणि सृष्टीचे नियम यांना कधीच कोणाला विरोध करता येत नाही किंवा अमान्य सुद्धा करता येत नाही. प्रत्येक मनुष्य जो जो म्हणून या ठिकाणी जन्माला येतो त्या प्रत्येक मनुष्याला कधी ना कधीतरी इथला त्याचा जन्म संपवावा लागतो, संपतो, तो इथून निघून जातो. देव जरी मनुष्याच्या अवताराला आला तरी त्याचा अवतार कधीतरी संपवावा लागतो.
संत जरी या ठिकाणी आले तरी स्व इच्छेने का होईना, परंतु कधीतरी इथून जावं लागतं. आणि मनुष्य इथे जेव्हा येतो तेव्हा तो पूर्ण परतंत्र असतो. तो येतोही दुसऱ्याच्या आज्ञेने आणि जातोही दुसऱ्याच्या आज्ञेने. विठ्ठल 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 विठ्ठल. या अनुषंगाने जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यर्थे नत्वं शोचितुमर्हसि. भगवान परमात्मा गीतेमध्ये बोलतात की बाबा प्रत्येकाला मरण ही अपरिहार्य गोष्ट आहे. मरण प्रत्येकाला येणार आहे. मग प्रत्येकाला येणारं जर मरण कधीच चुकत नसेल तर मनुष्याचा धर्म काय आहे? मरण येईपर्यंत आपल्या जीवनामध्ये मनुष्य देहाच्या आधारानं काही गोष्टी मिळवणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या शेवटच्या चरणात असं म्हटलेलं आहे की बाबा तुका म्हणे राहे चिंतने आवडी, येणे नावे जोडी सत्यत्वेसी. जीवनामध्ये आल्यानंतर जोडी म्हणजे काय मिळवलं आपण, काय मिळवलं? तुकोबाराय बोलतात आपल्या अंतःकरणाची आवड जर भगवंताच्या चिंतनाकडे राहत असेल तर तीच आपल्या या जीवनाची सगळ्यात मोठी मिळकत आहे. दुसरं काही नाही. बाकीच्या सगळ्याच प्रापंचिक किंवा लौकिक मिळकती या काहीशा दिवसापर्यंत येतात, टिकतात, निघून जातात. पण देवाच्या चिंतनाची जर आवड लागली आणि ती जर कायम राहिली तर ती सर्वोत्कृष्ट मिळकत आहे असं तुकोबारायांचं मत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं आल्यानंतर काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न मनुष्यानं केला पाहिजे. आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत आणि मनुष्य देह हा सर्वोत्कृष्ट देह आहे. प्राप्त असलेले जेवढे काही उपस्थित असलेले मृत्यूलोकामध्ये 84 लक्ष योनी आहेत. त्या सगळ्या योनींमध्ये मनुष्य योनी ही अतिशय उत्तम योनी आहे. माणसाचा देह हा सर्वोत्कृष्ट आहे. सगळ्या प्रकारच्या गुणांनी संपन्न असं माणसाचं शरीर आहे. काय करता येऊ शकत नाही असं अजिबात नाही. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहा ऐसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होई जे, दिली इंद्रिय हातपाय कान. अशा प्रकारचं चिंतन महाराजांनी केलेलं आहे. जेणे सर्व सुखाशी पात्र होई जे, ज्या देहाच्या माध्यमातून सगळ्या सुखांची उपलब्धी आपल्याला करून घेता येऊ शकते अशा प्रकारचं उत्तम शरीर भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेलं असेल तर त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीनं करणं हे आमचं कर्तव्य आहे. काहीतरी चांगली मिळकत आपल्याला या जीवनामध्ये करता आली पाहिजे. जोडलं पाहिजे, जोडलं पाहिजे. काय काय जोडलं पाहिजे? सगळं काही जोडा, हरकत नाही. संपत्ती जोडली पाहिजे, सत्ता जोडली पाहिजे, माणसं जोडली पाहिजेत, नाती जोडली पाहिजेत, संबंध जोडले पाहिजेत. हे निश्चित सगळं जोडलं पाहिजे. पण हे सगळं जोडणं कुठपर्यंत? जोपर्यंत आपण इथं मृत्यूलोकात आहोत तोपर्यंत. त्याच्यानंतर याच्यातली कुठलीच जोडी आपल्या बरोबर येत नाही. कुठली जोडी येते मला सांगा? आपण जी जोडी म्हणून 7 जन्माची लावून घेतो ती तरी आपल्यासोबत येते का मला सांगावं? कुठलीच जोडी आपल्यासोबत न येणारी असते. जसा माणूस या ठिकाणी एकटा येतो तशा पद्धतीनं माणूस एकटाच निघून जातो. त्यामुळे बाकीची केलेली जोडी आपल्यासोबत येणार नाही. आपल्यासोबत कुठलीच जोडी येत नाही. आपण या जन्मामध्ये येऊन जर धन कमावलं त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऐश्वर्य उपभोगता येईल. संपत्तीच्या इस्टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर काही सुखसुविधा उपलब्ध होतील. समाजात तुम्हाला नावलौकिकही मिळेल. पण तरी त्याच्या माध्यमातून ती जोडी सर्वोत्कृष्ट म्हणता येत नाही. कारण जरी संपत्ती भरपूर कमावली तरी शेवटी तुम्हाला घेऊन जाता येत नाही. हा त्याचा तोटा आहे. संपत्ती कमावली, मला सांगा कमावलेल्या संपत्तीचं तुम्ही गेल्यानंतर काय होतं? तुमच्या सोबत येतं की इथंच राहतं? इथंच राहतं, बरोबर. म्हणजे जर बँक बॅलन्स भरपूर कोट्यवधी रुपयांचा आहे, आज अलीकडं कोट्यवधी रुपये म्हणजे काहीच नाही, हजारो कोटी असं म्हणायचं मग ते भरपूर. हजारो कोटी, लाख कोटी असं आहे की नाही? माणसाला शून्य माहिती पण नसतील तेवढे कोटी. एवढे कोटी जर आपण कमावले तर त्या कमावल्याच्या माध्यमातून जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला त्याचा खर्च करता येतो. पण आपण निघून गेलो की बाकीचं सगळं कमावलेलं सगळं इथंच राहतं. त्यातून काहीच आपल्याला घेऊन जाता येत नाही. बरं, आपली संपत्ती फार तुटपुंजी आहे. काय 1000 कोटी जरी म्हटलं तरी कमीच आहे रावणाच्या तुलनेत. रावणाच्या तुलनेत आपली फार कमी आहे. तुकाराम महाराजांनी मुद्दाम, मला वाटतं बहुतेक ती मोजणी दिली असावी. मुद्दामून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की रावणाची संपत्ती भरपूर होती बाबा. रावणाला काही तुकाराम महाराजांना चांगलं बोलायचं नाहीये, पण रावणाला वाईटही बोलायचं नाही.
रावण हा सगळ्या बाबतीत संपन्न असलेला मनुष्य होता. म्हणजे राक्षस आहे मनुष्य योनीतला, त्याची वृत्ती राक्षसाची आहे, सगळ्या बाबतीत तो संपन्न आहे. तसं बघायला गेलं तर रावण हा दशग्रंथी ब्राह्मण आहे. म्हणजे त्याचा सगळ्या ग्रंथांचा दशोपनिषदांचा त्याचा अभ्यास आहे, अभ्यासाने परिपूर्ण आहे. कोण? रावण. नातू पंतू त्याला भरपूर आहेत. 1,00,000 नातू, 1,25,00,000 पंतू आणि 80,000 त्याच्या बायका होत्या म्हटले. एवढं त्याचा परिवार त्याचा मोठा होता. काही कमी आहे का त्याला? काहीच कमी नाही. बरं, संपत्ती म्हणाल तर भरपूर. आता लंकेचा अधिपती तो. संपत्ती किती? भरपूर संपत्ती होती त्याची. कोटी घरे ज्याची, काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. काय काय मोजमाप राहिला का मला सांगावं त्याला. काशा आणि तांब्याची, काशाची आणि तांब्याची, ज्याची 1 कोटी घरं होती त्याच्या राज्यात. रावणाच्या राज्यात काशाची म्हणजे धातूची आणि तांब्याची किंवा अशा निरनिराळ्या धातूंची 1 कोटी घरं निरनिराळ्या धातूंची होती. आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी म्हणजे 7 कोटी घरं त्याच्या राज्यामध्ये शुद्ध कांचनाची होती. कांचन म्हणजे सोनं, शुद्ध सोन्याची. आता शुद्ध सोनं म्हणजे किती कॅरेटचं वगैरे ते मला माहिती नाही, तुम्ही लावून घ्या. 100 नंबरी हॉलमार्क अजून काय पुढे लावायचं ते लावून घ्या. पण 7 कोटी घरं त्याच्याकडे सोन्याची होती. 7 कोटी. बरं, आता नाही करून तरी एक राजा होता म्हटल्यानंतर त्याची घरं फार मोठी तर असतील की नाही? अगदी 10 जायची तर नसतील. एवढी संपत्ती ज्याची होती, एवढी संपत्ती ज्याची होती, पण तरी शेवटी तुकाराम महाराजांनी त्याचा सारांश काय सांगितला? सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे संपदाय वडी, सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. हो तुका म्हणे गाची संपदाय वडी, सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी ज्याची संपदा म्हणजे संपत्ती. पण सारांश तुकाराम महाराजांनी काय सांगितला? सांगा ते कवडी गेली नाही. म्हणजे कवडी सुद्धा त्याला सोबत घेऊन जाता आले नसेल तरी ही जोडी जरी असली तरी ही जोडी त्याला सोबत घेऊन जाता येत नाही, हे निश्चित. सत्तेची जर आपण जोडी केली म्हणजे सत्ता कमावली तरी कमावलेली सत्ता आपल्याला सोबत घेऊन जाता येत नाही, हे निश्चित. या सगळ्या प्रकारच्या जोडी आहेत, या सगळ्या प्रकारच्या मिळकती आहेत की त्या मिळकती आपल्याला इथंच ठेवून जाव्या लागतात. मग काहीतरी वेगळी अशी जोडी करावी लागेल की ज्याच्या माध्यमातून आपल्याला देवापर्यंत पोहोचता येईल किंवा ज्याच्या माध्यमातून आपलं दुःख संपेल, ज्याच्या माध्यमातून कायमचं सुख प्राप्त होईल, असं कधीतरी आपल्याला करावं लागेल. विठ्ठला 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 तुकाराम महाराजांनी त्याकरिता सांगितलं की या जोडी जर कामाला येणार नसतील तर मग काय केलं पाहिजे? ऐशी जोडी करा राम कंठी धरा, ऐशी जोडी करा राम कंठी धरा, ऐशी जोडी करा काम कंठी धरा, ऐशी जोडी करा राम 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 कंठी धरा. जेणे चुके फेरा गर्भवासा, जेणे चुके फेरा गर्भवासा,
चुके फेरा गर्भवासा येणे चुके फेरा गर्भवासा चुके फेरा गर्भवासा जेणे चुके फेरा गर्भवासा चुके फेरा गर्भवासा येणे चुके फेरा गर्भवासा नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी 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 प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवासा तुकाराम महाराज बोलतात ऐसी कंठी ऐसी जोडी करा अशा पद्धतीची जोडी करा की जेणे माध्यमातून भगवान परमात्मा आपल्या कंठात येऊन राहील म्हणजे भगवंताचं चिंतन लागेल अशा पद्धतीची जोडी झाली पाहिजे आणि तशी जोडी असेल तर तीच जोडी माणसाच्या हिताची आहे भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागणं हीच जोडी सगळ्याच हिताची असल्या कारणानं आपण ते करावं म्हणजे थोडक्यात काय तर आपण अशी जोडी करावी की ज्याच्या माध्यमातून भगवंताचं चिंतन लागेल आणि भगवंताचं चिंतन हीच खरी जोडी आहे असं तुकाराम महाराजांचं मत आहे बाकीचं सगळंच माणसं कमावतात कमावलेलं सगळं निघूनही जातं परंतु जे आहे ते महत्वाचं आहे तुकाराम महाराज बोलतात की नाही आपण काय केलं पाहिजे माणसानं स्वतःचं हित साधून घेण्याकरिता काय करावं भगवान परमात्म्याचं चिंतन करणं हा एकमेव उपाय आहे तुकाराम महाराज बोलतात की नाही हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन 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 हित ते करावे देवाचे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एक विधा करोनिया मन एक विधा सकळाच्या पाया माझे दंडावता सकळाच्या पाया माझे दंडावता करोनिया मन एक विधा करोनिया मन एक विधा सकळाच्या पाया माझे दंडवता सगळाच्या बाया माझे दंडवत माझे हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एक विधा करोनिया मन एक विधा हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एक विधा करोनिया मन एक विधा हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध तुकाराम महाराज बोलतात की चिंतन हीच भगवान परमात्म्याच्या करिता किंवा मनुष्याच्या करिता असलेली सर्वोत्कृष्ट जोडी आहे त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही बाकीच्या मिळकती काही कामाच्या येत नाहीत बरं चांगली जी मिळकत आहे ती देवाच्या नामस्मरणाची मिळकत आहे मनुष्यानं थोडा काळ का होईना देवाचं चिंतन केलं पाहिजे काही काही माणसं अलीकडं एवढी व्यस्त असतात की त्यांना देवाचं नाव घ्यायला वेळ नाही सकाळी सकाळी कमीत कमी देवाला नमस्कार करून तरी घरातून बाहेर पडावं की नाही
लोकांना तेवढ्या सुद्धा वेळ राहिलेली नाही आता. काय भजनाशी उरले ते पाहेगा, ही परिस्थिती आहे. तुकाराम महाराजांचे शब्द अगदी खरे, अगदी खरे. म्हणजे खरे आहेतच, फक्त ते आता अनुभवाला यायला लागले. जसा जसा काळ येत जाईल तसं तसं ते अनुभवाला यायला लागेल. सगळे अभंग तुम्ही पहा ना. तुकोबराय जसं म्हटले होते, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे का. काय भजनाशी उरले? काहीच नाही. भजनाशी उरलेलं काहीच नाही. वेळच नाही आम्हाला भजनाला. बाकी सगळ्यात वेळ निघून जातो. शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचं माणसाचं आयुष्य, ते काय 100 राहिलं नाही आता. 70 वर्षाचं माणसाचं आयुष्य मोजमाप करून बघा तुम्ही. अल्प आयुष्य मानव देह, त्याच्यात अल्प म्हणजे 70 वर्षाचं माणसाचं आयुष्य. शतगणिले ते अर्धरात्र खाय, अर्धरात्र खाय. 70 मधून अर्धरात्रीत निघून गेलं. राहिले किती? 35 वर्षाचं आयुष्य राहिलं. मध्ये बालत्व, आपलं बाल अवस्थेमध्ये आपली 10 वर्ष निघून गेले. राहिले किती? 25. बालत्व पीडा, मग पुढं पीडा रोग, याच्यामध्ये आपली 5-10 वर्ष निघून 10 वर्ष निघून गेली. राहिले किती? 15. पीडा रोग क्षय, त्याच्यानंतर मग आपला संसार वगैरे थाटण्यात 10 वर्ष निघून गेली. राहिले किती? 5 वर्ष निघून गेले. मग 5 वर्ष मजा करायला नको? मग मजा करायला 5 वर्ष पाहिजे, तर मग भजनाशी उरले ते काय? भजनाला राहिलं काय मला सांगा ना? काहीच नाही. बरं, अर्ध रात्रीत जातं, त्या रात्रीतला अर्ध मोबाईल मध्ये जातं. काही राहिलं नाही माणसाकडे आता. तुम्ही 4-4 वाजता बघा, माणसं ऑनलाईन. रात्री लोक पूर्वी 8ला झोपायचे आणि 3 वाजता उठून काकड्याला यायचे 4 वाजता. आता 8ला माणसं उठतात, दिवस सुरू होतो. लोक म्हणतात रात्री अलीकडची मुंबई 9 वाजता जागी होते म्हणतात. खरं आहे ते. 2, 3, 4 वाजेपर्यंत माणसं जागी असतात. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं तर माणसं ब्रह्ममुहूर्ताला झोपतात आणि दुपारी त्यांचे 12-12:30 वाजता बरं अभिमानाने सांगतात, आमच्या बाळ्याला जमतच नाही, 12:30 वाजता उठतो. आता ही का अभिमानाने सांगायची गोष्ट आहे? कलियुगाची गोष्टच अशी झाली आहे, ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे माणसं ती गोष्ट अभिमानाने सांगतात. अभिमानाने सांगतात. काय अभिमानाने सांगायचं? 12:30ला उठतोय का? अभिमानाने सांगायची गोष्ट आहे काय? अरे ब्रह्ममुहूर्तावर उठावं, भगवंताची पूजा करावी. नाही पार करता आली, तुम्हाला जशी शक्य होईल त्याप्रमाणे थोडी जरी केली तरी चालेल. अल्पची संतोषी भगवंत आहे. थोडी पूजा करावी आणि मग पुढे जे काही स्वतःचं कर्म असेल ते करावं. कर्तव्य असेल, व्यवहार असेल, व्यापार असेल, नोकरी असेल, आपल्या समाजाची, आपल्या परिवाराची जी काही जबाबदारी असेल, आपण व्यवस्थितपणे करावं. पण काहीतरी नेम माणसाच्या जीवनाला असला पाहिजे. काहीतरी नियम असावेत. नियमशून्य जीवन हे प्राण्याचं जीवन आहे आणि नियमाला अनुसरून केलेलं जीवन हे मनुष्याचं जीवन आहे. अरे माणसावत म्हटल्यानंतर काहीतरी टाइम टेबल पाहिजे की नाही? माणसाच्या जीवनाला काहीतरी नियम पाहिजे, काहीतरी नियम असावा. मग त्या नियमांमध्ये बाकीचा सगळा आचाराचा नियम आहे, आहाराचा नियम आहे, विहाराचा नियम आहे. युक्त आहार विहार, नियम इंद्रियांशी साथ, नसावी बासर, निद्राभाऊ भाषण वगैरे वगैरे प्रमाण आहेत. मला म्हणायचं एवढंच आहे, या सगळ्यामध्ये कुठंतरी नामचिंतनाकरिता आपण थोडीशी वेळ का होईना दिली पाहिजे. मोटके निमिषभरी दे तुझा आहे, ज्ञानेश्वर महाराज बोलले. फार नको, निमिषभरी थोडं जरी आपल्याला देता आलं तरी पुष्कळ झालं. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. थोडा काळ का होईना आपल्याला देता येईल की नाही, फार नाही, थोडं जरी दिलं तरी चालेल. पण त्या थोड्याशा माध्यमातून केलेलं देवाचं चिंतन म्हणजेच या जीवनातली सगळ्यात उत्कृष्ट जोडी आहे, मिळकत आहे, असं तुकोबराय बोलतात. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने राहे चिंतनियावरी, 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 तुका मने राहे चिंतनियावरी.
तुका म्हणे राहे चिंतने आवडे तुका म्हणे राहे चिंतने आवडे येणे नावे जोडी सत्यात्वेसी येणे नावे जोडी नावे जोडी येणे नावे जोडी जोडी येणे नावे जोडी येणे येणे नावे जोडी सत्यात्वेसी येणे 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 नावे येणे नावे येणे नावे येणे येणे नावे जोड येणे हा 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 येणे नावे जोडी येणे नावे जोडी येणे नावे जोडे रे आरव नावे जोडे रे नावे जोडे सत्य त्वेषी आहारना येणे नावे येणे नावे जोडी सत्यात्वेची येणे नावे जोडी सत्यात्वेची नाही चालो येत सुख संपादने हे नाही चालो येत सुख संपादने
तुका म्हणे राहे चिंतने आवडी येणे नावे जोडी सत्यत्वेशी. तुकाराम महाराज बोलतात चिंतने आवडी राहे येणे नावे जोडी सत्यत्वेशी. अंतःकरणाची आवड देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी राहणं हीच जीवनातली खरी मिळकत आहे. पण एवढं सांगून भागत नाही. तुकोबाराय म्हणतात मग ही आवड देवाच्या बोलू नका कीर्तन सुरू आहे हो. कीर्तनाची मर्यादा आहे काहीतरी. चिंतनाच्या ठिकाणी आवड राहणं एवढी फक्त मिळकत आहे असं सांगून चालत नाही. तुकोबाराय म्हणतात मग चिंतनाच्या ठिकाणी आवड राहण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल, कुठल्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला चिंतनापर्यंत जाता येईल, त्या साधनांचा विचार तुकाराम महाराजांनी पहिल्या 3 चरणात केलाय. त्या सगळ्याच साधनांचा थोड्या थोड्या अंशामध्ये आपल्याला चिंतन करून थांबायचं आहे. सगळ्यांनी टाळी वाजून एकदा देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा 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 विठोबा. निर्वैर होणे साधनाचे मूळ, ये रते विल्लाळ सांडी मांडी, नाही चालू येत सोंग संपादनी, निवडे अवसाने शुद्धाशुद्ध. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपण चिंतन करत आहोत. तुकाराम महाराजांनी या अभंगाचा तात्पर्य अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये असं सांगितलं की देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी आवड राहणं आवश्यक आहे. तीच जीवनातली खरी मिळकत आहे. विठ्ठला 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 वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. तुका म्हणे राहे चिंतने आवडी येणे नावे जोडी सत्यत्वेशी. तुकाराम महाराज बोलतात मनुष्यानं स्वतःच्या जीवनात काहीतरी मिळकत करावी. जोडी या शब्दाचा अर्थ होतो मिळकत. जोडी या शब्दाचा अर्थ मिळकत होतो. काहीतरी जोडी झाली पाहिजे म्हणजे काहीतरी मिळवलं पाहिजे. बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती म्हणजे काहीतरी मिळकत आहे, काहीतरी ठेवा आहे, काहीतरी निधान आहे. मग ही जर जोडी आपल्याला मिळवायची असेल तर कसली जोडी असली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात अंतःकरणाची आवड देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी लागली पाहिजे. आपण देवाचं चिंतन करावं. जसं आपल्याला शक्य होईल तशा पद्धतीने आपण देवाचं चिंतन करावं. नामाचे चिंतन प्रगट पसारा असा ते करा जेथे तेचे. जशा जशा पद्धतीनं आपल्याला शक्य होईल तशा तशा पद्धतीनं आपण देवाचं चिंतन करावं, नामस्मरण करावं असा तुकोबारायचा आग्रह आहे. मग हे सगळं व्यवस्थित होण्याकरिता ही आपल्या अंतःकरणाची आवड देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी राहण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल. मग त्या सगळ्या साधनांचा विचार तुकाराम महाराजांनी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात सांगितलेला आहे. ती सगळी साधनं तुकोबाराय सांगतात. निर्वैर होणं हे साधन आहे, त्याग करणं हे साधन आहे. आणि तुकोबाराय बोलतात
शुद्ध अंतःकरणाने आपण देवाची भक्ती करणं हे सुद्धा साधन आहे. निर्वैर होणे साधनाचे मूळ, निर्वैर होणं साधन आहे. नाही चालू येत सोंग संपादने, सोंग चालत नाही, शुद्ध अंतःकरणाने भक्ती करावी लागते, साधन आहे. त्याग तरी नाव निर्विषय वासना, निर्विषय होऊन त्याग करणं हेही तिसरं साधन आहे. या तिन्ही साधनांचा अवलंब केला तर आपल्या अंतःकरणाची आवड देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. तीच या जीवनातली खरी मिळकत आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. थोडक्यात काय तुकाराम महाराजांना सांगायचंय की बाबा देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी आपलं मन लागण्याकरिता ही सगळी साधनं पाहिजे. मला सांगा, देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी आपलं मन लागलं पाहिजे एवढंच साधन आहे की नाही? मग तेवढ्याच साध्याकरिता आपल्याला हे तीन तीन प्रकारची साधनं सांगण्याची आवश्यकता काय आहे याचं थोडंसं चिंतन झालं पाहिजे. करायचं काय मला सांगा, आपलं मन देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी लागलं पाहिजे, बस, दुसरं काही नाही. मग फक्त देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी आपलं मन लागलं पाहिजे असं जर तुकोबाराय बोलत असतील तर त्याच्याकरिता कुठलं तरी एक साधन पुरेसं झालं असतं की नाही? मला सांगा, कोणतंही एक साधन पुरेसं झालं असतं. एक तर निर्वैर होणं हे साधन घ्या, देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी लागा. त्याग साधन घ्या, देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी लागा. किंवा शुद्ध अंतःकरणाने भक्ती करा, देवाचं चिंतन होईल. एकच साधन सांगितलं असतं तर चाललं असतं. माझं तात्पर्य ऐका, एकच साधन सांगितलं असतं तर चाललं असतं. पण तुकाराम महाराज इथं वेगळी वेगळी आपल्याला साधनं का सांगतात त्या साधनांचं आपल्याला चिंतन करायचं आहे. विठ्ठला 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 विठ्ठल 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 आपलं चिंतन असं चालू आहे की सगळ्याच प्रकारची आवड जर असेल तर मग काय आहे, सगळ्याच प्रकारची साधनं जर देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी घेऊन जात असतील तर सगळ्या साधनांची आवश्यकता काय याचं चिंतन करणं सुद्धा गरजेचं आहे. विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री सद्गुरु वामन बाबा महाराज, श्री सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की जय, सभासद की जय. विडाला 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 विठ्ठला 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 विडाला विडाला विठ्ठला विडाला विडाला विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 आता हे माझ्या वजनाच्या दुप्पट झाले असतील. एवढं माझं वजन आहे त्याच्यापेक्षा दुपटीचे हार झाले असतील. पण मी अनेक वेळा सांगतो बरं, आणि परत सांगायला काहीच संकोच वाटत नाही की हे सगळे हार म्हणजे आमच्या सारख्याला नाहीत. हे हार घातलेत म्हणजे या गादीवर कधीतरी उभं राहून सद्गुरू श्री मोठ्या बाबांनी, सावळाराम बाबा महाराजांनी कीर्तनं केलेली आहेत. तर हे हार म्हणजे त्यांना घातलेले हार आहेत, त्या परंपरेला घातलेले हार आहेत. आपल्याला हे हार नाही आहेत, कारण त्यांच्यामुळे आपण आहोत. आपल्या ह्या समस्त ठाणे रायगडमध्ये असलेला जो काही भक्ती संप्रदाय आहे, मी मुद्दामून फक्त वारकरी संप्रदाय बोलत नाही, जो काही आपला भक्ती संप्रदाय आहे, जो काही अध्यात्म पेरलेला आहे, तो सगळाच मोठ्या बाबांनी पेरलेला असल्यामुळे हे सगळे हार म्हणजे त्यांच्या चरणीचे हार आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 आपल्याला त्याच्या पुढचं थोडंसं चिंतन करायचं आहे. माझं मत असं चालू होतं, तुकाराम महाराज जर बोलतात की आपलं मन देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी लागलं पाहिजे, तर त्याच्याकरिता कुठलं तरी एक साधन सांगितलं असतं तर चाललं असतं. अशी निरनिराळी साधनं सांगण्याची गरज काय? वेगळी वेगळी 4-5 साधनं तुकाराम महाराज सांगतात. त्याचं कारण काय? त्याचं कारण एक आहे की आपलं चित्त म्हणा, आपलं मन म्हणा, हे काही देवाच्या चिंतनाच्या ठिकाणी किंवा भक्ती ठिकाणी सहजरित्या जात नाही. देवाचं भजन जर समजा डोळ्यासमोर असेल तर त्याच्यामध्ये प्रतिबंध अनेक निर्माण होतात, आणि जसे जसे प्रतिबंध निर्माण होतात तशा तशा पद्धतीनं त्या प्रतिबंधाच्या निवारणाकरिता आपल्याला तशा पद्धतीचे उपाय करावे लागतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 साधन अनुष्ठित व्हायचं काय? देवाची साधना करायची का? मग प्रतिबंध बाजूला करावे लागतील. प्रतिबंध भरपूर असतात ना, काही एक प्रतिबंध आहे का मला सांगा? प्रतिबंध म्हणजे अडथळा. देवाचं भजन करण्यात अडथळे भरपूर. अहो, सामान्य प्रपंचात अडथळे नाहीत, पण भजनात भरपूर अडथळे. भजनात जेवढे अडथळे आहेत तेवढे कशातच नाहीत. अलीकडं आमच्यासारखी तरुण मुलं जरी भजनात आली की लोक म्हणतात, हे काय भजन करण्याचं वय आहे का? आता हे नाही तर मग कुठलं वय आहे? अहो, हेच तर खरं भजनाचं वय आहे. हे जर भजन नाही तर मग काय म्हातारपणी भजन करायचं का मला सांगावं? नाही,
भजन किंवा परमार्थ हा म्हातारपणीच्या मुळात विषय नाही. म्हणजे म्हातारपणी भजन करूच नाही या मताचा मी नाही. माझं मत फक्त ऐका एवढंच आहे, तरुणपणी पुष्कळ परमार्थ करावा, तरुणपणी भरपूर परमार्थ करावा, भरपूर भजन करावं आणि तरुणपणात केलेल्या भजनाचा आनंद म्हातारपणी घ्यावा. आनंद घेण्याकरिता आपल्याला वृद्धापक आलाय, मग तेव्हा काहीच करायचं नाही. तेव्हा फक्त ठाईच्या बैसोनी करा एकचित्त आवडी आनंद आळ व्हावा, तेव्हा तेवढंच करायचं आहे. पण तरुणपणात साधना करता येते की नाही, मग तेव्हा ती साधना केली पाहिजे. तरुणपण हे भगवान परमात्म्याने आपल्याला कार्यानुष्ठित होण्याकरिता दिलेलं वय आहे. हे वय म्हणजे मनुष्य जीवनातलं सर्वात सुंदर वय म्हणजे तरुणपण आहे. आणि त्या तरुणपणात माणसाने सगळ्या पद्धतीची गुणसंपन्नता माणसाकडे दिलेली आहे. तरुण बाल्यावस्थेत काहीतरी कमतरता असते आणि म्हातारपणी पण काहीतरी कमतरता असते, पण तरुण वयात काही कमतरता नसते. शक्ती भरपूर आहे, कणखरपणा भरपूर आहे, बळ भरपूर आहे, मनाचं धैर्य आहे. हे सगळं जर असेल तर माणसाचं काम काय, अभ्यास करायचा आणि आपल्याला ती साधना करता यावी. याच्याकरिता हे उत्तम वय भगवंतानं आपल्याला दिलेलं असेल तर याच वयामध्ये खरं साधना अनुष्ठित झालो पाहिजे, साधना करता आली पाहिजे. तरुण भाग्यवंत नाचे हरी कीर्तनात, नाचे हरी कीर्तनात, नाचे हरी कीर्तनात. नाचे हरी कीर्तनात, नाचे हरी कीर्तनात, नाचे हरी कीर्तनात, नाचे हरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुकाराम महाराज बोलतात, आपण तरुणपणामध्ये हा परमार्थ करावा, साधना करावी. आणि साधना करण्याकरिता तरुण वय हे उत्तम वय आहे. म्हणून म्हटलं ना, तरणा भाग्यवंत तो मीच, आहे की नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हरी कीर्तनामध्ये नटे असं आहे की नाही. मी अनेक वेळा म्हणत असतो, तुकाराम महाराजांचे माझ्यावर भरपूर उपकार आहेत. का बरं, माझं आडनाव गाथेत आहे. काय त्यांना सुचलं का होईना, किंवा त्यांच्यापेक्षा अजून बोलायचं झालं तर आम्ही आमच्या पूर्वजांचे उपकार मानले पाहिजे. 3 पिढ्यांच्या पूर्वी आमचं आडनाव पाटील होतं. 3 पिढ्यांच्या पूर्वी कुणीतरी मध्ये आलं आणि त्याने पाटील काढून आमचं आडनाव भाग्यवंत केलं. पण ज्याने कुणी केलं त्याने उत्तम केलं. कुणी केलं ते मला माहिती नाही, पण उत्तम केलं आमचं आडनाव. युनिक म्हणतात याला इंग्रजीत, युनिक. असं आडनाव दुसरं कुठंच मिळणार नाही तुम्हाला. भाग्यवंत आडनाव कुठंच नाही. एखाद्याचं नाव असेल कदाचित, कुठं कुठं नाव म्हणतात, पण आडनाव कुणाचंच भाग्यवंत नाही, तो मीच फक्त. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुकाराम महाराज बोलतात, अरे हे वय परमार्थाचं वय आहे. मी गमतीनं सांगत असतो, पण ती गमत मुळातच नाही. आत्ताच्या वेळेला शुद्ध आचरण करून आपण परमार्थ साधनेला लागलं हे उत्तम आहे. मनुष्यानं थोडंसं अवलोकन करावं माणसाने, प्रत्येक माणसाने, की आपल्या हातातलं आयुष्य फार थोडं राहिलेलं आहे. किती राहिलंय माहिती नाही, पण थोडं राहिलंय हे माहिती आहे. किती राहिलंय माहिती नाही, पण थोडं ऐकी नाही. कारण काय आहे, मृत्यू लोकामध्ये माणसं मरतात याचं नवल नाही. तुम्ही थोडासा विचार करून बघा, सूक्ष्म विचार करा, बोलू नका, सूक्ष्म विचार करून बघा तुम्ही. या मृत्यू लोकामध्ये माणसं मरतील याचं नवल नाही, मरण्याचं नवल नाही, जगण्याचं नवल आहे. बघा तुम्ही, माणसं मरतात याचं अजिबात नवल नाही. काय नवल आहे, माणूसच आहे, कधी ना कधीतरी मरणारच आहे, याच्यात काहीच नवल नाही. पण मरण्याच्या 100 वाटा आपल्या डोळ्यासमोर असताना सुद्धा आम्ही जर जिवंत असू तर हे ते नवल आहे, नवलाच आहे. आज काय माणसाला लोक बोलतात बघा, अलीकडं मरण खूप स्वस्त झालंय. स्वस्त झालंय का बरं, भरपूर वाटा आहे, अनेक वाटा आहेत निरनिराळ्या. काय सांगता येत नाही माणसाचं, कधी इथून निघून जाईल काहीच सांगता येत नाही. अकस्मात माणसं निघून जातात, काल येतात आज निघून जातात, सांगता येत नाही. लोक बोलून काल आमच्या सोबत होते असं बोलून दाखवतात, काल आमच्याशी फोनवर बोलले असं बोलून दाखवतात. मरणाच्या वाटा पुष्कळ आहेत, पण तरीही त्या वाटा चुकवून जर देवानं आपल्याला जिवंत ठेवला असेल तर हे त्याचे आपल्यावर सर्वात मोठे उपकार आहोत की नाही. मी तर अजून पुढचं बोलतो,
मागच्या 2 वर्षात कोविडमध्ये अनेक माणसं आपल्यातून निघून गेली. ऐका, लक्ष देऊन ऐका. 2 वर्षात कोविडमध्ये बरीचशी माणसं आपल्यातून निघून गेली, पण देवानं अनेकांना घेऊन गेले तरी आपल्याला अजूनपर्यंत देवानं ठेवलंय. हे देवाचे आपल्यावर उपकार आहेत. आपल्याला नाही घेऊन गेला. का नाही घेऊन गेला? कारण सांगतो, माझ्या मनाला पटलेलं कारण सांगतो. मी एवढ्याच करतात सांगतो, या 2 वर्षात अनेकांना देव घेऊन गेला, पण आपल्याला अजून देवानं घेतलं नाही. आपला नंबर देवानं लावला नाही. का बरं? अजूनही देवाचा तुमच्यावर विश्वास आहे की थोडं का होईना तुम्ही त्याचं भजन कराल, म्हणून त्यानं अजून आपल्याला जिवंत ठेवलंय. याचा आपल्यावर विश्वास आहे. अजून का होईना विश्वास आहे. करा बाबा, थोडंसं का होईना भजन करा ना, काय हरकत आहे त्याला. आणि तुम्हाला मी 100% सांगू शकतो, इतरत्र कुठेच न मिळणारा आनंद भजनात मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. तर मला असं म्हणायचं होतं की भजनाकरिता, चिंतनाकरिता वाटा भरपूर का सांगितल्या? प्रतिबंध भरपूर आहेत, अडथळे भरपूर आहेत. मग या अडथळ्यापासून दूर जाण्याकरिता, अडथळे बाजूला करण्याकरिता साधनांचा अवलंब करावा लागतो. भरपूर अडथळे येतात आणि त्या प्रतिबंधाकडे नजर चूक करून चालत नाही. म्हणजे आपण ते प्रतिबंध पाहतो तरी न पाहिल्यासारखं करून आपल्याला चालत नाही. जे जे म्हणून प्रतिबंध आडवे येतात त्यांना बाजूला करावंच लागतं. प्रतिबंधाला बाजूला केल्याशिवाय आपल्याला हवं असलेल्या फळाची प्राप्ती होत नाही, हा सिद्धांत आहे. आपण सगळी भात शेती करणारी माणसं होत की नाही मला सांगा. आता भात शेती करत असताना जेव्हा आपण राब पेरतो की नाही, आता राब पेरल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त आपण पेरलं तेवढंच उगवतं की अजून काही उगवतं मला सांगावं? उगवतं ना गवत. हा, गवत उगवतं. गवत उगवतं की नाही? मग उगवलेलं गवत तसंच ठेवता की काढून फेकून देता? काढून फेकून द्यायचं. फेकूनच द्यावं लागतं. बिनकामाचं वाढलेलं गवत उपटून फेकूनच द्यावं लागतं. बिनकामाचं गवत आता हे कुठं लावायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, पण बिनकामाचं गवत वाढलं की ते उपटून फेकून द्यावं लागतं. जर ते तसंच ठेवलं तर चांगल्या धान्याचा नाश करायला ते कारणीभूत होत असतं. म्हणून वाढलेलं गवत हे ठेवू नये, ते फेकून द्यावं. आपण नाही, तुकोबाऱ्या म्हणतात निवड काय, शेती करावी जतन, निवडून तण. शेती करावी जतन, निवडून 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 आपल्याला करावी लागते की नाही. त्याच्यातून जे काही तृण आहे, तृण म्हणजे गवत, जे जे काही गवत आहे ते काढून फेकून द्यावं लागतं. गवत काढून टाकलं की आपल्याला योग्य त्या धान्याची प्राप्ती होत असते. गवत हे प्रतिबंध आहे. गवत काय करतं? आपल्या धान्याला वाढू देत नाही, त्याची वाढ होऊ देत नाही. मग ते जर प्रतिबंध असेल तर त्याला जसं आपण बाजूला केलं अलगद, त्याच पद्धतीनं जीवनात परमार्थाकरिता येणारे जे प्रतिबंध आहेत त्यांना बाजूला करावं लागतं. म्हणून वेगवेगळी साधनं आहेत. काय काय साधनं तुकाराम महाराजांनी सांगितली. सुरुवात करताना तुकोबाराय बोलतात, या जीवनामध्ये कोणतीही साधना करत असताना आपलं अंतःकरण निर्वैर झालं पाहिजे. हे पहिलं साधन सांगतात, अभंगाचं पहिलं चरण. निर्वैर होणे साधनाचे मूळ, 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 निर्वैर होणे साधनाचे मूळ. येरते विल्हाळ सांडी माने, येरते विल्हाळ सांडी मांडी, नाही चालो येती सोंग संपादने, नाही चालो येती सोंग संपादने. येरते विवाळ सांडी मांडी, येरते विवाळ सांडी मांडी, नाही चालो येती सोंग संपादने, नाही चालो येती सोंग संपादने. निर्वैर होणे साधनाचे मूळ, 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 निर्वैर
सांडी मांडी वैर देवी वाळ सांडी मांडी सांडी मांडी सांडी मांडी येर देवी लाळ सांडी मांडी सांडी मांडी सांडी मांडी वैर देवी वाळ सांडी मांडी सांडी मांडी सांडी मांडी नाही चालो येती नाही चालो येती हा नाही चालो येती सोंग संपादने 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 सोंग संपादन निर्वैर होणे साधनाचे मूळ येरते विल्हाळ सांडी मांडी. निर्वैर होणे, निर्वैर होणे म्हणजे काय? अंतःकरणाची वृत्ती निर्वैर झाली पाहिजे. कोणतीही साधना करा, पण ती साधना करण्याच्या पूर्वी माणसाच्या अंतःकरणाची वृत्ती निर्वैर झाली पाहिजे. आता निर्वैर म्हणजे काय? तर निर्वैर पटण्याकरिता आधी आपल्याला वैर कळून घ्यावं लागेल. आणि मला नाही वाटत की वैर मी समजावून सांगितलं पाहिजे इथं. वैर कुठल्याच माणसाला समजावून सांगण्याची काही गरज नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी वैर आहे. मला सांगा, अजिबात वैरी नसलाला एक तरी माणूस या जगात ऐकव नाही. नाही, प्रत्येक माणसाचा कुणी ना कुणीतरी वैरी आहेच आहे, आहेच आहे. कुणी ना कुणीतरी वैरी आहे. मग काय करायचं? वैरी शिल्लक राहता कामा नये एवढं ध्यानात घ्या. शास्त्रानं आपल्याला सांगितलेलं आहे, ऋणशेषम शत्रुशेषम अग्निशेषम तथैवच. याच्यामध्ये शत्रुशेष शिल्लक राहता कामा नये, वैरी शिल्लक राहता कामा नये असं शास्त्रानं सांगितलंय. मग वैरी शिल्लक राहू नये याचा अर्थ काय? वैरी शिल्लक राहू नये म्हणजे वैरी संपवायचा असं नाही. वैरी नाही संपवायचा, वैरीच्या ठिकाणी असलेलं वैर संपवायचं. तुमच्या माझ्यामध्ये असलेलं जे काही वैर असेल ना, संपवून टाकायचं, काही ठेवायचं नाही. काय उपयोग आहे मला सांगा त्याचा? मी अनेक वेळा सांगत असतो, प्रत्येक पिढीला काही ना काहीतरी दुसऱ्यासोबत वैर हे आहेच आहे. वैर नाही असं नाही, कुणाशी कुणाशी तरी वैर असतं. परंतु मी अनेक वेळा म्हणत असतो, समाजामध्ये आपले असलेले जेवढे प्रेमसंबंध असतील ना, तेवढे प्रेमसंबंधच आपल्या पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर करा. आपले समाजात जेवढे वैर आहेत, कधीच आपले वैर पुढच्या पिढीला सांगू नका. पुढच्या पिढीला वैर सांगू नयेत. कधीच आपण पुढच्या पिढीला सांगू नये आमका आमका आपला वैरी आहे, कधीच सांगू नये. पुढच्या पिढीला फक्त आपले प्रेमाने जोडलेले माणसं किती आहेत तेवढी फक्त सांगा, ही आमची जोडी आहे, एवढी माणसं आम्ही प्रेमाने जोडलीत, एवढी फक्त चांगली जोडून ठेवण्याचं काम कर, असं पुढच्या पिढीला सांगावं. वैर काय सांगण्याची गोष्ट आहे काय? लहान लेकराला जर आत्ताच आपण सांगायला लागलो, बघ त्याच्या घरी जायचं नाही, आपलं त्याचं जमत नाही. अरे हो, जमत नाही, पण तुमचं नाही जमत ना, पुढच्या पिढीला का ट्रान्सफर करता तुम्ही? करू नये. त्यांना बाबा, त्यांना जिथं त्यांना त्यांच्या शक्तीप्रमाणे जेवढे काही संबंध जोडता येतील तेवढे जोडू द्या. आपण त्याच्यामध्ये बाधा घालू नये. एक एक पिढी, पहिली गोष्ट तर वैर राहूच नये, पण असेल तर ते आपल्यापुरतं मर्यादित ठेवावं. वैर पुढच्या पिढीला आपण देऊ नये. वैर मुळात नसलं पाहिजे. दोन प्रकारचं वैर आहे, एक सामान्य वैर आहे आणि एक निसर्ग निर्मित जे आहे ते सामान्य वैर आहे, आणि एक नैमित्तिक वैर आहे. सामान्य आणि नैमित्तिक वैर म्हणजे काय? सामान्य वैर म्हणजे जे निसर्गानं निर्माण करून दिलेलं वैर आहे ते सामान्य वैर आहे, आणि निमित्तानं निर्माण होतं ते नैमित्तिक वैर आहे. नैमित्तिक वैर, बाकीचं सामान्य वैर. सामान्य वैर निसर्ग निर्माण करून देतो. मला सांगा, साप आणि मुंगूस यांचं सामान्य वैर आहे की नाही? सांगा. सामान्य वैर आहे सापाचं आणि मुंगसाचं. कधी पण पहा तुम्ही, साप समोर आल्यानंतर मुंगूस घाबरतं की नाही? मला सांगावं. नाही काय उलट झालं काय? मग सांगा ना असं उलट झालं म्हणून. काही झालं तरी मुंगूस समोर आल्यानंतर साप मुंगसाला घाबरतं. सापाचं मुंगसाचं काय आहे? वैर आहे, निसर्ग निर्मित आहे. ते निसर्गानं निर्माण करून दिलेलं ते वैर आहे. गाईचं वाघाचं किंवा कुठल्या एखाद्या सामान्य प्राण्याचं वाघाचं वैर हे काय आहे? निसर्ग निर्मित वैर आहे. त्याच्यामध्ये कुठलीच अशी मनुष्य निर्मिती नाही. पण काही काही वैर हे नैमित्तिक वैर असतात. नैमित्तिक म्हणजे निमित्तानं जन्म घेतलेलं जे वैर आहे ते नैमित्तिक वैर आहे. रामायणामध्ये जर आपण पाहायला गेलो तर वानरांचा राजा म्हणून सुग्रीव आणि वाली हे दोघे पण भाऊ आहेत, सख्य भाऊ आहेत, पण तरी त्यांच्यामध्ये वैर होतं. कशामुळं मला सांगा?
फक्त सत्ता नावाचं कारण त्यांच्यामध्ये होतं की ज्यामुळे वालीचं आणि त्या सुग्रीवाचं काय झालं बोला, वैर आहे. कौरव आणि पांडव भाऊ आहेत की नाही, भाऊ भाऊ आहेत, पण तरी त्या दोघांमध्ये वैर आहे. कशावरून? सत्ता नावाच्या एका गोष्टीवरून त्या दोघांमध्ये काय आहे, वैर असेल. तर हे वैर माणसानं निर्माण करून दिलेलं वैर आहे. मनुष्य निर्मित वैर म्हणतात त्याला. काहीच नाही, निमित्त आहे तोपर्यंत वैर आहे, निमित्त संपलं वैर संपलं, नैमित्तिक वैर आहे. तुम्हाला खरं सांगतो, मला नाही माहिती तेवढा माझा अधिकार आहे किंवा बोलण्याचा नाही, पण अलीकडची सगळी जर परिस्थिती आपण पाहिली तर ती परिस्थिती ही निमित्तानं ओढावलेली फक्त परिस्थिती आहे. त्यामुळे सामान्य माणसाने कधीच एकामेकाशी वैर करू नये. सामान्य माणसानं प्रेमानं राहावं. कारण वरच्या मंडळीची विधानच अशी असतात, आम्ही वैरी नाहीत, आमचे फक्त वैचारिक मतभेद आहेत. मग जर समोरची मोठी माणसं बोलतात आम्ही वैरी नाही, म्हणजे ते जर मित्र असतील तर आपण नुसतीच कशाला बरं वैरी बांधायचे मला सांगा समाजात. काहीच भांडण करून घ्यायचं नाही. आपल्या आपल्या गाववाल्यांनी, आपल्या आपल्या शहरवासियांनी, नगरवासियांनी, आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांनी कधीच वरच्या लोकांकडे पाहून वैर करू नये. जमलंच तर वरच्या लोकांकडे पाहून मैत्री करावी, पण वरच्या लोकांकडे पाहून शत्रुत्व अजिबात बांधून घेऊ नये. त्यांचं मुळात शत्रुत्व नाही, त्यांचं फार चांगलं असतंय. आपण त्या खड्ड्यात पडण्याचं काम करू नये, कधीच करू नये. असो, मला म्हणायचंय वैर जे आहे ना, वैर माणसाने बाळगू नये. तुकोबाराय बोलतात, काहीही करा निर्वैर व्हा. निर्वैर होणे साधनाचे मूळ. प्रत्येक साधनाचं मूळ म्हणजे निर्वैर हे होणे आहे. निर्वैर होणे म्हणजे काय आता तुम्हाला सांगतो. निर्वैर व्हायचं म्हणजे वैर संपवायचं, आणि वैर संपवायचं म्हणजे वैर निर्माण होण्याला जे कारण आहे ते कारण संपवायचं असेल तर वैराकरता कारण शास्त्रानं सांगितलेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह हे वैर निर्माण व्हायला कारण आहेत. हे कारण संपले, वैर संपलं, निर्वैर झालो, चिंतनाच्या ठिकाणी आवड राहील. मग निर्वैर होणं म्हणजे काय? अंतःकरणामध्ये अभेदाची स्थिती होणं, म्हणजे सगळीकडे भगवान परमात्मा पाहून त्याला नतमस्तक होणे, हीच निर्वैराची असलेली स्थिती आहे. विठ्ठला 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 सगळीकडे भगवान परमात्मा हे असं समजून सगळ्यांना आपण नतमस्तक होणं, ही काय आहे स्थिती चांगली आहे. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. प्रत्येकाला भगवंत समजून एकामेकाशी आपल्यामध्ये काय करणं, चांगले संबंध प्रस्थापित करून वैर संपवणं, ही निर्वैराची स्थिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये मागणी करत असताना पण अशीच मागणी केली आहे की आपले सगळ्यांचे एकामेकाशी चांगले संबंध जुळावे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. परस्परे जडो मैत्र म्हणजे परस्परांमध्ये मैत्र जडो असं सांगितलं असेल तर याचा अर्थ आपल्या आपल्यामध्ये असलेलं वैर संपाव. जे खळांची व्यंकटी सांडो, खळा व्यंकटी शब्दाचा अर्थ होतो वृत्ती. खळ नावाची वृत्ती संपली पाहिजे. खळांची व्यंकटी सांडो तया त्यांना सत्कर्मी रती वाढो, सत्कर्मामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. आणि भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे, या समस्त जीव जगामध्ये असलेली जेवढी माणसं आहेत एकामेकांच्या बद्दल प्रेम संबंध वाढावेत आणि अंतःकरणामध्ये मैत्री जागी व्हावी, जेणेकरून सगळं वैर संपावं. वैर संपलं की भगवंताची प्राप्ती होईल. अहो, कोणी वैरीच नाही म्हटल्यानंतर मग काय मला सांगावं? वैरीच संपला, वैरीच नाही म्हटल्यानंतर सगळीकडे भगवंताची अनुभूती घेता येते. म्हणून तुकोबारायांनी ते सांगितलं, निर्वैर होणे साधनाचे मूळ. येरते विल्हाळ सांडी मांडी. विल्हाळ या शब्दाचा अर्थ होतो व्यर्थ. विल्हाळ म्हणजे व्यर्थ. निर्वैर न होता केलेली साधना ही व्यर्थ ठरेल. वैर अंतःकरणामध्ये ठेवून जर एखादी साधना केली तर ती साधना फळ देत नाही. मी तुम्हाला फार सोपं सांगतो. रामकृष्ण हरीचं भजन आहे, चांगलं भजन आहे, गोड भजन आहे, प्रत्येक माणसानं करावं असं भजन आहे, आणि त्या भजनामध्ये आनंदही माणसं घेत असतात. पण भजन सुरू आहे, गोड भजन सुरू आहे, आनंदानं भजन सुरू आहे, वेगवेगळ्या चाली लावून भजन सुरू आहे, भजनाचा आनंद घेतो आहोत. कुठपर्यंत? जोपर्यंत वैरी डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत. वैरी आला ना, वैरी की त्या भजनातला रस पण निघून जातो. मग तो वैरी जोपर्यंत आधी आपलं गोड चालू असतं, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असं चांगलं भजन चालू असतं. पण वैरी डोळ्यासमोर आलं की मग ते सगळं ते ओढ दात खाऊन मग रामकृष्ण हरी कोणी सांगितलंय करायला मला सांग बरं. मग ते ओढ दात खाऊन आलं की मग काय झालं, वैर निर्माण झालं. सामान्य भजनाची साधना सुद्धा वैर अंतःकरणात ठेवून होत नसते. म्हणून निर्वैर व्हावं हेच साधनेचं खरं मूळ आहे. हे एक साधन ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी सांगितलंय. चिंतनाच्या ठिकाणी अंतःकरणाची आवड राहावी म्हणून अजून 2 साधनं तुकाराम महाराज सांगतात. पहिली दुसरं साधन तुकाराम महाराजांनी गोड सांगितलंय. तुकोबारा बोलतात, चिंतन करत असताना सोंग रहित चिंतन करावं. अभंगाचं दुसरं चरण. नाही चालो येती सोंग संपादने, 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 निवड वसाने शुद्ध शुद्ध, निवड वसाने शुद्ध शुद्ध, निवड वसाने शुद्ध शुद्ध, निवड वसाने शुद्ध शुद्ध, नाही चालो येती सोंग संपादने, नाही चालो येती सोंग संपादने, शुद्ध शुद्ध, निवड वसाने शुद्ध शुद्ध, निवड वसाने शुद्ध शुद्ध, निवड वसाने शुद्ध शुद्ध, नाही चालो येती सोंग संपादने, नाही चालो येती सोंग संपादने, नाही चालो येती सोंग संपादने, निवडे अवसानी शुद्धाशुद्ध. भक्ती भजन करत असताना सोंग करून चालत नाही. तुकाराम महाराज बोलतात, सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सोंगानं आपल्याला कधीच देव मिळवता येत नाही. सोंग केलं म्हणजे काय होईल मला सांगा. सोंगानं तुम्हाला लोकांना फसवता येईल, पण सोंगानं आपल्याला देवाला फसवता येत नाही. ही अडचण आहे. कारण काय आहे, तुकोबारा पुढे सांगतात, निवडे अवसानी शुद्धाशुद्ध. हा देवाचा स्वभाव आहे. देवाला शुद्ध अशुद्ध निवडता येतं आणि त्याला निवडण्याकरिता काही प्रक्रिया करावी लागत नाही. तुमच्या मनात नेमका काय आहे ते लोकांना जरी ओळखता आलं नाही तरी देवाला मात्र नक्की ओळखता येतं. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, काही त्याला लागत नाही. नसांगता कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. नसांगता तुम्हा कळो येते अंतर. काहीच त्याला परिहार द्यावा लागत नाही, परिहार द्यावा लागत नाही, काही सांगावं लागत नाही. आपल्या अंतःकरणातलं देव जाणतो की नाही. देव जाणता, देव जाणता, आपली या सत्ता एकाएकी. तुकाराम महाराज बोलतात, याचा अर्थ भगवान परमात्मा जाणताय, आपल्या अंतःकरणातलं तो जाणणार आहे. लोक बोलतात की नाही, बाबा बघा आपल्या मनातलं बाकीच्या कोणालाच कळत नाही, पण देवाला मात्र. कधी कधी माणसं, काही काही माणसं बघा दुसऱ्याला बोलतात, अरे लोकांना फसवशील पण देवाला फसवशील काय, देवाला फसवता येणार नाही. काही काही लोक म्हणतात, अरे देवाला तरी भी, म्हणजे देवाला तरी घाबर. का घाबर बोलतात, अरे लोकांना नाही पण देवाला तरी तुझ्या अंतःकरणातलं माहिती आहे की नाही. देव ओळखतो आणि जर तो ओळखत असेल तर सोंग करू नये. सोंग म्हणजे ढोंग, म्हणजे दंभ. दंभयुक्त आपण भक्ती करू नये. भक्तीच्या ठिकाणी दंभ चालत नाही. मग दंभ, सोंग, छंद या सगळ्याचा त्याग करून आपलं अंतःकरण निर्विषय बनवून आणि निर्विषयपूर्वक त्याग करून आपण परमात्म्याचं चिंतन करावं. तुकाराम महाराज बोलतात, अभंगाचं 3रं चरण. त्याग नाव तरी निर्विषय वासना, त्याग नाव तरी निर्विषय वासना,
निर्विषय वासना गगनावतरी निर्विषय वासना वासना निर्विषयी वासना गगनावत रे निर्विषयी वासना गगनावतरी निर्विषय वासना गगनावतरी निर्विषय वासना कार्यकारण पुरता विधी कार्यकारण पुरता विधी नाही चालो येते सोंग संपादनी नाही चालो येते सोंग संपादनी कार्यकारणा कार्यकारणा पुरता विधी नाही चालो येते सोंग संपादनी नाही चालो येते सोंग संपादनी अवसानी शुद्धा शुद्ध आरा निवडे अवसानी निवडे अवसानी निवडे अवसानी शुद्धा निवडे अवसानी आवाजाने शुद्ध निवडे अवसानी निवडे अवसानी शुद्ध नाही चालो येते सोंग संपादनी नाही चालो येते सोंग संपादन सोंग संपादन सोंग संपादन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुका म्हणे राहे चिंतने आवडी येणे नावे जोडी सत्यत्वेसी नाही चालो येत सोंग संपादनी निवडे अवसानी शुद्धाशुद्ध झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो.
सर्व उपस्थित श्रोते, या पाटील कुटुंबावर प्रेम करणारी सगळीच मंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रवर्ग, आपल्या सगळ्यांच्या उपस्थित राहण्यामुळे हा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. वारकरी संप्रदायातील सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. गायक, वादक आदी करून कलाकार वर्ग, आपणा सगळ्यांच्या उपस्थित राहण्यामुळे कीर्तनाचा कार्यक्रम यथासांग झाला. तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण श्रद्धेय आदरणीय रमेश महाराज पाटील दातिवलीकर या ठिकाणी उपस्थित राहिले. हरिभक्तीपरायण भूषणजी देशमुख, हरिभक्तीपरायण मकरंद बुवा मडवी आदी करून ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. यांनी मला गायनाची साथ केली, त्यांचे आभार व्यक्त करतो. आम्हाला मृदंगाची साथ केली ते आमचे हरिभक्तीपरायण अक्षयजी पवार, त्यांची आभार व्यक्त करतो. या ठिकाणी विणेकराची साथ केलेले आमचे भालचंद्र बुवा आगासनकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो. ज्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र झालो, कैलासवासी किसन तुकाराम पाटील शहर उपाध्यक्ष, आपल्या ह्या डोंबिवली शहरातील शिवसेनेचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी कार्य केलं आणि त्या कार्य करत असताना अनेक प्रकारची सामाजिक बांधिलकी ज्यांनी जोपासली, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व अकस्मात आपल्यातून निघून गेलं. आणि त्यांच्या उत्तर क्रियेच्या निमित्तानं कीर्तन भजन व्हावं अशा पद्धतीची एक भावना म्हणून ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत आम्ही आलो, ते म्हणजे आमचे परमस्नेही आणि आगासन गावचे कमलाकर मुंडे यांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो. त्यांनीच ही सेवा घेतली, हा सगळा मेळ जुळवला आणि म्हणून आलो. आणि त्यांचा विशेष म्हणजे अनेक वेळेला मी सांगत असतो, बाहेरगावी पण सांगितलं मी अनेक ठिकाणी, की आपल्या आईवडिलांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ किंवा श्रद्धांजली प्रित्यर्थ कोण कोण काय काय दान करील याची काही सांगता येत नाही. परंतु त्यांनी फक्त एकच नियम लावून घेतला की आपल्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, म्हणजे त्यांचं स्मरण व्हावं म्हणून, श्रद्धांजली म्हणून त्यांनी काय केलं तर समाजामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराजांच्या प्रतिमा, मोठ्या मोठ्या प्रतिमा अनेकांना भेट केल्या त्यांनी. अनेकांना किती झाल्या असतील आत्तापर्यंत? 700 प्रतिमा त्यांनी आत्तापर्यंत भेट केल्या. म्हणजे ही मुळातच एक छोटी गोष्ट नाही आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या 700 प्रतिमा, सावळाराम बाबा महाराजांचे 700 फोटो फ्रेम सहित आपल्या घरी चांगल्या पद्धतीनं लावता येऊन त्यांची पूजा करता येईल अशा पद्धतीनं, म्हणजे जर बोलायचं झालं तर ह्याला खरं प्रचार कार्य म्हणतात, प्रसार कार्य. असा प्रसार कार्य त्यांनी सावळाराम बाबा महाराजांचं केलेलं आहे. म्हणून त्यांच्याविषयीचा एक वेगळा आदरभाव आमच्या अंतःकरणात आहे. त्यांच्याविषयीचा आदर आहे कारण सावळाराम बाबा त्यांच्या मनात आहेत म्हणून, आहे की नाही? म्हणून त्यांच्याविषयीचा आदरभाव आहे. आणि दुसरं कारण इथपर्यंत येण्याचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमच्या साभेगावचे अशोक पाटील साहेब यांच्याही माध्यमातून इथपर्यंत आलो. त्यांनी अनेकांना फोन केले, बाबा इथपर्यंत कार्यक्रमाला या, कीर्तन आहे वगैरे वगैरे. मी जेव्हा इथं आलो तेव्हा ते म्हटले की आज तुम्हाला कमी माणसात कीर्तन करावं लागणार आहे. मी म्हटलं काही हरकत नाही, कीर्तन कीर्तन आहे आणि ती आपण त्याच्याकडे भक्ती म्हणून पाहतो, त्याच्यामुळे हरकत नाही. म्हटलं तुम्ही तुमच्यासारखे आहेत ना ऐकायला, मग काही हरकत नाही. हे आगासांच्या काल्याच्या कीर्तनाला दरवर्षी असतात, आम्ही त्यांना पाहतो, त्यांच्यामुळे इथपर्यंत आलो. हरिभक्तीपरायण भजन क्षेत्रातलं मोठं नाव गोवर्धन बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो. अन्य करून सगळीच मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो म्हणून हा कीर्तनाचा कार्यक्रम यथासांग संपन्न झाला. तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी म्हणून आपल्यातून निघून गेलेलं जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या चरणी ही समस्त सेवा श्रद्धांजली म्हणून समर्पित करतो. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी त्यांना जवळ करावं आणि भगवंतानं त्यांना आपल्या चरणाशी स्थान द्यावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. जाता जाता एक चांगली निमंत्रण तुम्हाला देतो. दिनांक 5 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता श्री मलंग जागरण धर्मसभा या धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्री मलंगड हे आपलं धर्मक्षेत्र आहे, हे आपलं हिंदू क्षेत्र आहे. परंतु तरीही अलीकडं आपलं सरकार असताना सुद्धा, मागेही अनेक सरकार होऊन गेले, आपल्याला सरकारशी घेणं देणं नाही कुणाचं असेल, पण ते आपल्याकरता सरकार आहे. परंतु प्रत्येक वेळा आपण जेव्हा जेव्हा मागणी केली आहे, कधीच श्रीमलंगडचं श्रीमलंगड झालं नाही. अजूनही त्याची नोंदणी, डॉक्युमेंटेशन अजूनही त्याचा हाजी मलंग असंच आहे आणि ते बदलून श्रीमलंगड व्हावं याच्याकरिता धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जवळजवळ 25,000 आपल्या हिंदू बंधुवर्ग त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मागणी फक्त एकच आहे, हाजी मलंगचं श्रीमलंगड करण्यात यावं, ते पण डॉक्युमेंटरी श्रीमलंगड करण्यात यावं. आपण सगळेच आदराने बोलतो,
पण ते तिथं होणं फार महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे औरंगाबादचं संभाजीनगर झालं, ज्याप्रमाणे उस्मानाबादचं धाराशिव झालं, त्याप्रमाणे हाजी मलंगचं श्रीमलंगड व्हावं याच्याकरिता दिनांक 5 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता आपला नेवाळीपाडा तिथे बाजूलाच एक मोठं असं क्रिकेटचं ग्राउंड आहे, त्या ठिकाणी मोठी व्यवस्था केलेली आहे. धर्मसभेचं आयोजन आहे. आपला स्वाभिमान, आपला धर्म टिकवण्याकरिता प्रत्येक माणसाची एक जबाबदारी, एक कर्तव्य आहे. आणि आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला या ठिकाणी हिंदू म्हणून स्वाभिमानानं जगता येईल, पुढच्या पिढीची व्यवस्था होईल, याकरिता आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना घेऊन, आप्तेष्टांना घेऊन, त्यांना आमंत्रित करून बहुसंख्येनं या हिंदू सभेकरिता आपण उपस्थित राहावं अशा आपल्या सगळ्यांना निमंत्रण देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले ले गोरे वेडे बागोरे बुद्धरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही चित्र नाजी विचारिला अधिकार म्या बोला करा क्षमा पराज महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखावाया पैकी करा करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, युगे 28 विठवरी उभा वामंगे रखमाई तिस दिव्य शोभा. ललिकाचे भेटे परमाले चरणी वाय भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंग रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीव लगा. जय देव जय देव तुळशी माळा गळा करटे बनगटे पासे पितांबर कस्तुरला लागे. देवा सुरवर नित्य भेटे हनुमंत पुढे उभे राहते. जय देव जय देव जय पांडुरंग रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीव लगा. जय देव जय देव. आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्रभागे माझे स्नान जे करते. दर्शन हेळा मात्र होया मुक्ती विश्वासी नामदेव भावे वाढते. जय देव जय देव जय पांडुरंग रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जीव लगा. जय आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवती साधु संत मनोवेदाला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगीत निनाते कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविल ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवती साधु संत मनोवेदाला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विष्णु ब्रह्माजी वेले रामचंद्र पायी टंक विजय. आरती महाकैवल्य तेजा शिवती साधु संत मनोवेदाला माझा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय राखव्या. आरती तुकाराम राघवी सागरात पाषाण तारिले तैसे तुको बाजे भंगर केले. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पाय राखव्या. आरती तुकाराम तुकिता तुळनेचे ब्रह्मा तुकाचे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या. आरती तुकाराम जय देव जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी देवी तो माता. जय देव प्रपंचा परमार्थ साधिले जडी कमळ सेवलित लाविले. भक्ती ज्ञान वैराग्य स्वयाचरिले मुमुक्ष साधकाशी प्रबोधन केले. जय देव जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी देवी तो माता. जय देव जय देव रामकृष्ण गुरुवाज्ञा प्रपंचविले बैसोनी शास्त्री मनोबळ साधिले. कळवे कळवे कामी वास्तव्य केले सन्मार्गे लावून जडवड धरिले. जय देव जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता. जय देव फाल्गुन शुद्ध षष्ठी निर्याण केले हरिपाठी समये ब्रह्मांदी निर्मले. सायुज्य मुक्ती पावनी कृतकृत्य झाले दैवयोगी सावळे श्री गुरुचरण पावले. जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता. जय देव जय देव गालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमी आलिंगन अनंत पूजन भावे वाळी नमये नामा विठ्ठल कुमारो पार विठ्ठल
मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संताचे निर्वेची मत दे आणि तुझे काही न मागो तुझ तुका म्हणे आता उदार होई मज ठेवी पाये संता या संताचे निर्वेची मत दे आणि तुझे काही न मागो तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु अमन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव